वुमन विथ PCOS लुक्स लाईक धिस. आपण ना आजकाल यूट्यूबवर पूर्ण फिल्टर लावून मेकअप करून ज्या बायका बघतोय ना, की अरे या किती सुंदर आहे, त्यांची स्किन किती छान आहे. त्यातल्या काही असतीलही छान, काही असतीलही सुंदर. पण काही बायका आपल्यासारख्याही असतात, ज्यांना PCOSमुळे स्किन अशी झालेली असते, चेहऱ्यावर लव असते, वजन असं वाढलेलं असतं. त्यामुळे आपण आपल्या स्किनमध्ये खुश राहणं इम्पॉर्टंट आहे, आपण सॅटिस्फाईड असणं इम्पॉर्टंट आहे. दुसरा कोणीतरी खूप छान दिसतंय म्हणून स्वतःला कमी लेखण्याची गरज नाही आहे. तर आज हे सांगायचा मुद्दा असा की मी मंडेपासून ऑफिसला चालली आहे. माझं वर्क फ्रॉम होम होतं, आता वर्क फ्रॉम ऑफिस होणार आहे. आणि मी स्वतः खूप कॉन्शियस आहे माझ्या हेल्थला घेऊन, माझ्या वेटला घेऊन, माझ्या स्किनला घेऊन. तर मी असं एक विचार केला पॉझिटिव्हली की ठीक आहे ना, सगळे असतील सुंदर, मी नाही आहे. आणि PCOS आहे तर मी नेहमी अशीच दिसेल किंवा माझं वजन एवढंच वाढलेलं असेल असंही काही नाही आहे. बेटर लाईफस्टाईल, प्रॉपर स्लीप, एक्सरसाइज, गुड डाएट, क्लीन डाएट यामुळे वजनही कमी होऊ शकतं आणि स्किनही छान होऊ शकते. माझं लग्न झालं डिसेंबरमध्ये, त्याच्या आधी मी पूर्ण वेगळी दिसत होते. माझं वजन काहीतरी 60 किलो होतं, आत्ता माझं वजन 73 किलो आहे. कारण लग्नानंतर घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्याच गोष्टी येतात. स्टील तरीही मी लकी समजते स्वतःला की माझ्याकडे हाऊस हेल्प आहे, की ज्या क्लिनिंग करतात, भांडी करतात. आता मी ठरवलं आहे मंडेपासून काहीही झालं तरी स्वतःसाठी वेळ द्यायचा. ॲटलिस्ट 45 मिनटं तरी चालायचं. जास्त काही एक्सरसाइज करता नाही आली. लग्नाच्या आधी माझ्याकडे पर्सनल PT होता माझा, म्हणजे ती एक मुलगी होती आनंदी म्हणून. ती खूप छान पर्सनल ट्रेनिंग घ्यायची. तर लग्नाआधी जवळ मी 1 वर्ष पर्सनल ट्रेनिंगवर होते. त्यामुळे माझं वजन आटोक्यात होतं. PCOS म्हटलं की तुमचं स्ट्रेस लेवल वाढलं की तुमचं वजन वाढतं आणि तुम्ही कितीही कमी खा, वजन कमी होत नाही. हे सगळ्याच PCOS गर्लीजला माहिती असेल. तर मी मंडेपासून आता माझं डाएट क्लीन ठेवणार आहे आणि मी एक करणार आहे सुरुवात की हेल्दी लाईफसाठी. फक्त छान दिसणं हा मोटिव्ह नाही आहे किंवा बारीक दिसणं हा मोटिव्ह नाही आहे माझा. तर मला माझी लाईफ हेल्दी करायची आहे, की जे मला प्रॉब्लेम्स होतात, माझे पाय सुजलेले असतात किंवा मला सकाळी उठावंसं वाटत नाही, माझ्यामध्ये अजिबात एनर्जी नसते. मी जेव्हा झोपेतून उठते तेव्हा मी अर्धा तास पडून राहते. तर मला हे सगळं नको आहे. त्यामुळे मी ट्राय करणार आहे की जितकं मला होईल पॉसिबल तितकं मी करणार आहे माझ्या हेल्दी लाईफसाठी. आणि आजपासून सुरुवात न करण्याचं कारण हे आहे की आज माझ्या घराचं शिफ्टिंग आहे. गेले 6 महिने झालं मी पुण्यामध्ये घर शोधते आहे. मी मूळची पुण्याचीच आहे, पण स्टील आम्हाला सगळे एरियाज माहिती आहेत, पण तरीही आम्हाला घर मिळत नव्हतं. आणि आमचा फर्स्ट प्रेफरन्स हा होता की आम्ही आता ज्या सोसायटीमध्ये राहतो आहे, मला त्या सोसायटीमध्ये घर होतं. लकीली एक चांगले ब्रोकर मिळाले, त्यांच्या थ्रू आम्हाला एक छान फ्लॅट मिळाला आहे. आणि आज आहे माझं फायनली शिफ्टिंग. त्यात मला मूव्हर्स अँड पॅकर्स मिळत नव्हते, तो वेगळा प्रॉब्लेम. आणि इथल्या इथे एकदम 15,900 वगैरे सांगतायत. मी एका विंगमध्ये राहते, मला दुसऱ्या विंगमध्ये फक्त ट्रान्सफर करायचं सामान. 15,900 कोट केलं एक. आणि शेवटी मला एक चांगले मूव्हर्स अँड पॅकर्स अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळाले. तर आज ते 4 वाजता येणार आहेत आणि माझं पॅकिंग करणार आहेत घराचं. तर मी आत्ता माझ्या घराचं काय अवतार झालेला आहे ते दाखवते. ही आहे सेकंड बेडरूम. तर इकडेच आम्ही देव वगैरे मांडलेले आहेत. आमच्याकडे अजून मंदिर नाही आहे, आम्ही घेणार आहे देवासाठी. पण आमचं हे शिफ्टिंगचं राहिलं होतं, पेंडिंग होतं, त्यामुळे आम्ही ते इथे ठेवलेले आहेत. हा माझ्या सासऱ्यांचा रूम आहे आणि इथे यासाठी ठेवलेत की बाहेर आल्यानंतर मग पटकन कोणाचाही हात लागतो किंवा मग तेवढी शुचिता पाळली जात नाही. त्यामुळे मग आम्ही ते आतमध्येच ठेवलेत बाबांच्या रूममध्ये. तेच पूजा पण करतात, कधीतरी आम्ही करतो. आता हा आहे डायनिंग टेबल, तर याची पण अवस्था तुम्ही बघू शकता. हा आहे फ्रीज. हा फ्रीज छोटा आहे, तो माझ्या लग्नात माझ्या आत्याने मला गिफ्ट केलेला आहे. आणि हा आमचा मोठा फ्रीज आहे. तर मी एका माझ्या शॉर्टमध्ये पण दाखवलेला आहे हा फ्रीज. तर चुकून माझ्या नवऱ्याकडून इथलं गॅस फुटला आणि ते लिकेज झालं. त्यामुळे आता हा फ्रीज आमच्या काहीही यूजचा राहिलेला नाही. तो आता आम्हाला भंगारमध्ये घालावा लागणार आहे. आणि हे माझं किचन असं सगळं विस्कटलेलं आहे.
काल भांडी घासून गेल्या होत्या मावशी, मला तीही लावायला जमली नाही आहेत, कारण आता तसंही मूव करायचं आहे आम्हाला, त्यामुळे हे लावूनही काही उपयोग नाही आहे. आणि हा सोफा आहे, हा पण अतिशय विस्कटलेल्या अवस्थेत दिसत असेल तुम्हाला. तर अशी सध्याची माझ्या घराची अवस्था आहे. मी या घरात राहत असताना हा माझा कॉर्नर माझा आवडता होता. मी इथे कॉफी प्यायचे. इथे वर आमच्या इथे त्या बुलबुलनी घरटं केलं होतं, पण काय झालं माहीत नाही, त्यांनी ते घरटं पण सोडून गेले. ते आता घरटंही नाही आहे तिथे. आणि आता मी जाणार आहे. आता मी जो आत्ता नवीन फ्लॅट घेतलेला आहे दुसऱ्या विंगमध्ये, मी तिकडे जाणार आहे. तिकडच्या ओनरला सांगितलं होतं की तुम्ही मला क्लिनिंग करून द्या, त्यानंतर मग मी तुम्हाला परत मी जेव्हा घर सोडेल तेव्हा मी क्लिनिंग करून देईल. तर ते बोलले की ठीक आहे. आणि माझी अशी अपेक्षा होती की ते अर्बन क्लॅब किंवा तत्सम कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरून किंवा कुठला तरी चांगला माणूस लावून मला क्लिनिंग करून देणार आहेत, की जे डीप क्लिनिंग होईल. पण ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की घराचं क्लिनिंग झालेलं आहे, त्या इथे नसतात. त्यांनी समोरच्यांवर रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती की तुम्ही त्यांना घराचं क्लिनिंग करून द्या. तर जेव्हा मी गेले आणि मी फ्लॅट पाहिला, आय वॉज शॉक. ह्याला क्लिनिंग म्हणतात का? लिटरली फक्त झाडून आणि पुसून घेतलेला आहे. दरवाजांवर धूळ आहे. तो फ्लॅट एकतर इतके दिवस बंद होता. सगळे बाल्कनीमध्ये सगळे मोल्ड्स आलेले आहेत. सगळीकडे फंगस पसरलेला आहे. आणि आता मला ते क्लीन करायचं आहे. मी काल माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं ब्लिचिंग पावडर आणायला. तर चला तिकडे जाऊयात आता आणि मी बघा कसं घर क्लीन करते. तर मी इथे नव्या फ्लॅटमध्ये आलेली आहे आणि मी हे आणले, खराटा आणला आणि ब्लिचिंग पावडर वगैरे आणलेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की फंगस किंवा मोल्ड म्हणजे काय असतं. सी एवढी मोठी ही बाल्कनी आहे, पण इथे सगळीकडे असं ब्लॅक जे झाले, इथे खूप जास्त आहे. हे याला म्हणतात मोल्ड लागणं. आणि सेम मोल्ड अजून दोन्ही बाल्कनीमध्ये आहे. इथे एकूण 3 बाल्कनीज आहेत. तर ही होती ती हॉलची बाल्कनी होती, हॉलला अटॅच. ही आहे ड्राय बाल्कनी. सेम इकडे पण तीच कंडिशन आहे, सगळं खराब आहे. हां, आणि आता हा आहे मास्टर बेडरूम आणि ही आहे मास्टर बेडरूमची गॅलरी. इवन वर्स कंडिशन. सी, हे उन्हामुळे दिसत नाही आहे, हार्श ऊन आलं एकदम. 11:15 वाजलेले आहेत आणि एवढं हार्श ऊन आहे, बापरे. आणि एवढ्या हार्श उन्हामध्ये मला क्लिनिंग करायचं, पण आपल्याला राहायचं आहे, क्या करने का, करना पडेगा. चलो. असा अवतार झाला आहे माझा, दमून गेली आहे मी. आता तिन्ही बाल्कनीमध्ये पाणी टाकून ब्लिचिंग पावडर टाकली. आता ते क्लीन करायचं आहे. त्यानंतर तिकडे जुन्या घरी जायचं आहे, तिकडचं आवरायचं आहे. एकटी काय करू काय कळत नाही. माझा हस्बंड गेलेत ऑफिसला, नाही तर ते सगळी मदत करतात. लेट्स सी कसं होतं आहे ते. बाल्कनी जी आहे ती क्लीन करून घेतली आहे. ॲक्च्युली 80% क्लीन झाली, म्हणजे मी तेवढी क्लीन केली आहे. पण हे वर्षानुवर्ष 10 वर्ष घर बंद होतं, मग त्याचे डाग लगेच जाणार नाही आहेत. त्यासाठी कंटिन्यू 4 ते 5 वेळा ती धुतली पाहिजे दर आठवड्याला तरी. हे किचन आहे, यातही त्यांचं बरंच सामान आहे. तर आता मी हे क्लीन करून घेते आहे. म्हणजे टेम्पो यायच्या आधी थोडं स्पायसेस वगैरे मी इथे सगळं आणून ठेवेल, म्हणजे काचेच्या वस्तूंचं टेन्शन नाही राहणार. तसंही ते चांगलं पॅक करून ठेवतात, ते असं घाण किंवा असं नुकसान होईल असं काहीही करत नाहीत ते लोक. स्टील आपण आपली खबरदारी घ्यायची, म्हणून मी करणार आहे क्लीन. तर मी आता किचन क्लीन करून घेते आहे. आणि ना फ्रेंड्स बघूयात दोघं जण.